आता चालेल ना? रे आपण तू एकटाच वापरतो ना का घरात असं कोण? हा मी एकटाच वापरतो, पण डबल सीट पाहिजे ना भाई. हा हा ना तुझ्यासारखे मित्र बसवायला. जय श्रीराम पब्लिक, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, बऱ्याच दिवसानंतर आपण आज मोटो ब्लॉगवर आलो आहे. आता ह्याच्यानंतर नाहीतर या 2 ब्लॉग नंतर मोटो ब्लॉग आपला येईलच. आणि जो वायझर आहे ना हेल्मेटचा, तो बरोबर नाही आहे नवीन हेल्मेटचा. आपली उन्हाची साईड आहे ना सर्व वायझरच्या आतमध्ये ट्रान्सपरंट होते भाई. ब्लॅक वायझर आपल्याला या हेल्मेटसाठी घ्यायला लागेल. आणि आपण ठाण्याला कशाला निघालो आहे हे सांगितलंच नाही. ठाण्याला आपण सीट आहेत ना, सीट आपल्या बुलेटच्या दोन्ही पण, त्याचा फोम चेंज करायला चाललो. बघूया कसं काय फोम चेंज करू. सीट कवर पण टाकलं नवीन, तर सीट कवर टाकूया. सीट कवर टाकायची गरज नाही, पण बघूया जर जमलं तर करून टाकू भाई सर्व एकत्र. बाकी मग राहील आता बुलेटचा मागचा टायर, तो पण लवकरच आपण चेंज करू, म्हणजे रेडी होईल आपली बुलेट अख्खी. आपल्याला कुठे जायचं लांब तर नाही आहे भाई, पण बुलेट रेडी तर ठेवली पाहिजे का नको. बाकी आता आर्यनला घेतला आहे जोडीला. आर्यन एकटाच होता, मी पण एकटाच चाललो होतो. तर बरं आर्यनला फोन करतो. आर्यन कुठे आहे? बराच दिवस झाले आर्यन भेटला पण नव्हता. तर भाई मी विवेकसोबत आलो होतो त्या दुकानात, आणि मी तो दुकान विसरलो आहे थोडा. मला वाटते तोच आहे. थोडा पुढे गेलो होतो तर आला भाई आता तो राजू भैयाचं दुकान. राजू भैयाला आपण बघूया भाई. 2 मिनटं हेल्मेट काढतो आणि बाईक लावतो. केस बघा माझी. पोरी बघतील आता चालेल ना? हा चायनीज वोक. स्टारबक्सला पण आता मराठीमध्ये नाव देतात माहिती आहे का? बघितलं का? हा बरोबर बरोबर बरोबर. अरे नाही खरं मी गेलोच नाही. तू फक्त ट्रिपल सीट जातो ना. कुठे? स्नॅप शेअर करतो मी. नाही साईडनं पहिला हा बटन प्रेस करून ठेवायचा नाही ऑन, म्हणजे व्हिडिओ स्टॉप आणि प्ले चालू करायला कुठला करतो? हा हा गोप्रो ऑन करायला तो आहे. हे आपल्या सीट कव्हरचं आता काम चालू होईल का मग तर मजबूत मध्ये. व्हिडिओ कुठून चालू करतो म्हणजे? अरे रेकॉर्ड करायला वरतून येतील. कुठे जायला? हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. प्रथम SP ब्लॉग. प्रथम SP ब्लॉग तेच आहे ना नाव का? हो तेच आहे भाई. आता तेच ठेवणार मी. आयफोनची हँडी वाटतं रे. म्हणजे करू शकतो का तू असा? आलो रे आपण. राजू. अरे नाही, एरियाचं नाव काय? एरियाचं नाव एरिया कोपट आहे. कोपट नाव आम्ही काय करायला. कसं वाटतं मला? चरई आहे रे. चरई मखमाली तलाव.
आवडलाय आर्यनला. भाई सीट कवर पण चेंज करायला घेतले आणि फोम पण. आगे का फोम भी अच्छा है ना, देख लो जरा. व्हिडिओ कशात दिसणार आहे आता? हे भाई याच्यात जायचा हा आणि प्ले करायची. आवाज येतो ना? हा येतो ना, थोडासा नॉर्मल येईल म्हणजे जास्त पण मोठा नाही ना. गाईज बघू शकता आपली बुलेट पूर्ण नंगी झालेली आहे. तिला आंघोळ घालायची. आता तिची आंघोळ घालणार आहे आणि आता तिचे कपडे नवीन घालायचे. देख लो गाइस अपनी बुलेट कैसी हो चुकी है. थोड़ा हिंदी मध्ये ब्लॉग स्टार्ट करू का रे? हाँ हाँ तुम बोल रहे हो, भावना समझ रहा हूँ मैं. काय बघता? हा पोरी बघायला आलं तो काका. काका चंबडी आहे. काका भाडा बघतोय, भेटेल का नाही मला. कशी दिसते रे विदाउट सीट? वाव. एकच सीट खाऊ. काय म्हणतो? एकच सीट खाऊ. कामच फिट होईल ना. थांब जरा थंबनेल घेऊया. थंबनेल थांब. कशी दिसते आता गाडी? हे करून घे ना, पुसून घे ना त्याच्यामध्ये. हा पुसून घे. गंज लागलाय बघ ना. त्याकडे मग विचार ना कपडा उद्या. हा आपल्याकडे आहे वाटतं कपडा. घेऊ ना. थांब फिट ना. हा थांब फिट ना. हा रॉ टाकणार आजचा ब्लॉग. मी आजचा ब्लॉग जास्त कटिंग बिटिंग करणार नाही. रॉ टाकणार. काय का बरेच दिवसांनी बाहेर पडलं तर सगळ्यांची मजा घेतली. हा बरेच दिवस. कलर बघ ना. हे बघ पहिल्याचा कलर माझा असा होता का, नंतर असा झालेला आहे. मग चांगला कुठला? हाच आहे ना. हा मॅट कलर आहे. समजला का? किती वर्ष झाली? 4 वर्ष. फायनली सीट रेडी झाले. कलर चेंज केलाय सीटचा. कसं वाटतं अरे? हाँ भाई कैसा लग रहा है? एक नंबर. जोर से बोलो. एक नंबर. जोर से बोलो. जय माता दी. किधर के हो आप? हाँ यूपी. अयोध्या. कितना लंबा है? नजदीक है. आता मॅच होते काहीतरी. आता काहीतरी वेगळा वाटतंय. नुसतं ब्लॅक पूर्ण ब्लॅक झाली होती गाडी. हा आणि भाई यांच्याकडे लोगो वगैरे सर्व हा का, सर्व ब्रँडिंग हा का, सब ब्रँडिंग करके मिलता है इनके पास. हा तू कर ना भाई. खरोखर कर. तुला मी सांगितलंय ते कर. अरे काय क्लिअरिटी पाहिजे ना चांगली. क्लिअरिटी नाही, तुला सांगितलंय ते कर. बघ बऱ्याच जणांना मी दिमाग दिलाय भाई, पुढे गेलेत. सिंगल सीट भारी वाटते. अरे वाटतं भारी. बरं मग आर्यनला नेणार कसा मी घरी?
कशी वाटते सिंगल सीट? सिंगल सीट भारी वाटते रे. ही आपली डबल सीट आली. काढून ठेवा आता घरी गेला. सिंगल नाही रे आपली. तू एकटाच वापरतो ना का घरात असं कोण? हा मी एकटाच वापरतो पण डबल सीट पाहिजे ना भाई. हा नाही तुझ्यासारखे मित्र बसवायला. मम्मी पप्पा बघतात ना ब्लॉग माझे. आता रॉ टाकायचा. हा रॉ टाकायचा. हा रॉ टाकणार भाई मी. काय चॅलेंज? बीप पण नाही चालेल चालेल. हे बघा भाई लोगो बघा प्रॉपर लोगो एकदम. त्यांची ब्रँडिंग बघा एकदम नंबर वन ब्रँडिंग. तुला नव्हतं पाहिजे ना? नाही रे त्या भाईला राग येईल का? अरे ना तुला नव्हतं पाहिजे म्हणून बोलो. घरी जाऊन का पितो? नाही असू दे ना चांगलं वाटतं. एक सिंगल सीट को अच्छा लगे डबल नाही अच्छा ना भाई. ज्याला यायचं कॉन्टॅक्ट करा इथे. मेड इन इंडिया. गाईज या नंबरवर कॉल करत. गाईज या नंबरवर कॉल करत राहा. राजू भाईला त्रास द्या. ते किसका आपका है नंबर? नाही सेट का लावत. थांब आर्य. कशी झाली आपली सीट भाई? थँक्यू भाई. का आवाज बहुत कम आहे. कशी वाटते आर्य? मस्तच वाटली पाहिजे. हे रॉ नाही टाकणार मी. टाकायचं. हे म्यूट करणार मी. टाका की बघा. काय बोलतो? बीप नाही करायचं. आर्यनचे मम्मी पप्पा बघा. आर्यन कॉलेजला रोज जातो का नाही? जातो. मग कॉलेजला जातो. बसतो का नाही? बसतो. लेक्चर पहिले 2-3. चला तर निघूया आपण. मोटो ब्लॉगवर आपण व्हिडिओ बनवूया आता. तर भाई आपण आपलं सीटचं तर काम करून निघालो आणि एकदम भारी काम झाला. सीट कवरवाला जो फिटिंग करणारा होता ना राजू भाईकडं, तो पण खुश झाला एकदम भाई. त्याने लास्टला जाताना आपल्या चॅनलचं नाव विचारला. बोलते कल आएगा ना व्हिडिओ? पक्का भाई पक्का आएगा कल वीडियो. जिस टाइम तू देख रहा रहेगा तभी तू दिख जाएगा वो वीडियो में. तू ही कंटेंट है मेरा आज वीडियो का आज के. भाई हायवेनी चाललो आहे म्हणून बोललो आपण डायरेक्ट हायवेत टाकूया. थांबवला नाही पाहिजे भाई. सायलेन्सर मुले. आणि भाई आपण लीगलमध्ये सुटलेलो आहे. आता फोटो वगैरे काढला असेल माझा तर मला माहीत नाही. काय आर्यन? हा आर्यन. आता आपण सायलेन्सर मुले वाचलो पण फोटो वगैरे काढला असेल तर काय माहिती. काय बोलतो? आर्टिकल याला फोटो काढून फाईन मारल्यात माहिती आहे का माझ्या. काय बोलणार आता? तुझ्या ॲक्टिवाला कधी फाईन लागल्यात का जास्त? नाही लागले. एक्सेसला पण माझ्या लागल्या नाही पण बुलेटला आणि आर्टिकल आहेत फाईन भाई. सायलेन्सर मुले एक लागले बुलेटला आणि बाकीचं ट्रिपल शीट आपला मग. आणि आर्टिकला स्पीड लिमिट. भाई एवढा मोठा सिग्नल असतो ना. चुकी झाली माझी टाकून इथे. एकदम चुकलो भाई. एक तर कमी सेकंदाचा असतं आणि छोटा सिग्नल असतं एकदम. मग बघ ना भाई सोडला नाही लगेच अडवायला चालू केला होता. काय बोलणार आता.